विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.4 यामधील प्रश्न तिसरा आहे. तो मी वाचतोय पहा. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ द सेल परचेस ऑफ शेअर्स. बी इज इक्वल टू बाय अँड यस इज इक्वल टू सेल. म्हणजे बायसाठी बी हे अक्षर वापरलं आहे आणि शेअर्स सेलिंगसाठी यस अक्षर वापरलेलं आहे. आता खाली यामध्ये एक टेबल दिलेला आहे. हा टेबल काय म्हणतोय बघा. नंबर ऑफ शेअर्स 100 बी. बीचा काय अर्थ बाय म्हणजे 100 शेअर्स खरेदी केलेत. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स MV ऑफ शेअर्स ₹45. याची आपल्याला टोटल व्हॅल्यू काढावी लागेल. याच्यावर ब्रोकरेज आहे 0.2%. CGST ऑन ब्रोकरेज आहे 9%. SGST ऑन ब्रोकरेज आहे 9%. हे दोघं समानच असतात हे माहिती आहे आपल्याला. जरी इथं दिलं नसेल 9% तरी आपण 9%च त्याचं काय करायचं आहे, गृहीत धरायचं आहे. आणि शेवटी दिलेलं आहे टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आता इथं बाय म्हटलेलं आहे. बी म्हणजे बाय. 100 शेअर बाय केलेले आहेत. मार्केट व्हॅल्यू आहे 45 रुपयाला एक शेअर्स घेतलेले आहेत. किती? 100 शेअर्स घेतलेले आहेत. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती होईल तर मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स किंवा मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 100 नंबर ऑफ शेअर्स. म्हणजेच 45 गुणिले 100. 45 गुणिले 100 याचा अर्थ ₹4,500. 45,000. आता मी हे उदाहरण तुम्हाला कागदावर व्यवस्थित सोडवून दाखवतोय. काय म्हटलेलं आहे बघा. नंबर ऑफ शेअर्स bought BOU number of share bought is equal to 100. इथं दिलेलं आहे 100. मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज इक्वल टू ₹45. आणि त्यानंतर काय केलं आहे मग तर या दोनच किमती आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यावरून 1 2 3 4 5 किमती काढायच्या आहेत. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढूया. मग टोटल व्हॅल्यू पहिल्यांदा आहे ती टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 100 इंटू 45 इज इक्वल टू ₹4,500. टोटल किती झाले 4,500 रुपये झाले. आता त्यानंतर या 4,500 रुपयेवर ब्रोकेज किती आहे बघा बरं. 0.2% आहे. आणि म्हणून मग इथं आपल्याला काय करावं लागेल ब्रोकरेज काढावं लागेल. ब्रोकरेज इज इक्वल टू काय आहे 0.2%. इथं दिलेलं आहे आपल्याला 0.2%. म्हणजे 0.2% या टोटल व्हॅल्यूवर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इंटू ब्रोकरेज. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इंटू ब्रोकरेज किती आहे ब्रोकरेज इन पर्सेंटेजमध्ये आहे लक्षात घ्या. मग टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती झाली तर ₹4,500 इंटू ब्रोकरेज किती आहे 0.2/100. पर्सेंटेज आहे ना म्हणून काय करायचं आहे भागिले 100 घ्यायचं आहे. म्हणजे काय झालं आता इथं या शून्याला हा एक शून्य गेला, या शून्याला हा एक शून्य गेला. 45 गुणिले 0.2
टू म्हणजेच ₹9 हे ब्रोकरेज आलं. हे काय आलं? ब्रोकरेज आले. 45 दुनी 90 आणि 1.0 इकडे येणार आहे डाव्या हाताला, म्हणजे आपल्याला काय होईल? ₹9 ब्रोकरेज मिळाला. ओके. आता त्यानंतर काय? इथं आला 9. मग आता इथे किमती लिहूया आपण. टोटल व्हॅल्यू किती आली? ₹4,500. ओके. इथं काय आलं बघा आता? टोटल व्हॅल्यू आली 4,500 म्हणजे इथली व्हॅल्यू आली का? त्यानंतर ब्रोकरेज आलं 0.2% म्हणजे किती आला? ₹9. ओके. आता आपल्याला काय काढावं लागेल? CGST 9% ऑन ब्रोकरेज म्हटलेला आहे. 9% ऑन ब्रोकरेज म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? CGST काढावा लागेल आणि तो काय आहे? ब्रोकरेजच्या 9% आहे. ब्रोकरेजच्या 9% आहे आणि म्हणून मग आपण काय करावं लागेल? CGST ऑन ब्रोकरेज इज 9% इज इक्वल टू. ओके. CGST 9% ऑन ब्रोकरेज आहे आणि म्हणून मग काय होईल बघा? तर ₹9% कुणाच्या? या ब्रोकरेज म्हणजे काय होईल बघा? 9 × 9/100 बरोबर आहे का? 9 × हे ब्रोकरेज आहे 9 बरोबर का? आणि याच्या काय करायचं आहे? 9% म्हणजेच 9 × 9/100 म्हणजेच 9 गुणिले 9 81/100 म्हणजेच 0.81 म्हणजेच हे रुपयामध्ये आपण लिहायचं ₹0.81 0.81. ओके. त्यानंतर आता काय होणार? आता CGST मित्रांनो किती आलाय? 0.81. तर आता SGST किती असेल? अँड देअरफॉर SGST also ₹0.81. का? तर CGST आणि SGST हे समान असतात म्हणून मी पूर्वी पण आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आता आपल्याला माहीत झाला काय काय माहीत झालं बघा? टोटल व्हॅल्यू माहीत झाली, ब्रोकरेज माहीत झालं, CGST माहीत झाला, SGST माहीत झाला. आता आपल्याला काय करावं लागेल? परचेस प्राइस ऑफ शेअर्स म्हणजे टोटल प्राइस ऑफ शेअर्स. आणि म्हणून मग मी इथं लिहितो टोटल प्राइस ऑफ शेअर इज इक्वल टू. टोटल प्राइस ऑफ शेअर इज इक्वल टू काय येईल बघा बरं? टोटल प्राइस ऑफ शेअर इज इक्वल टू काय काय येणार? टोटल व्हॅल्यू प्लस काय येणार? ब्रोकरेज. ओके. प्लस CGST प्लस SGST आणि मग इथं बरोबर टोटल व्हॅल्यू किती आलेली आहे? तर ₹4,500 प्लस ब्रोकरेज 9 प्लस 0.81 प्लस 0.81 अँड इज इक्वल टू काय येईल हो? या सगळ्यांची बेरीज ₹4,510 याची बेरीज तुम्ही करायची आहे. 4,510.62 म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या किमती मिळालेल्या आहेत. या किमती आपण आता या काय करायचे आहेत? टेबलमध्ये भरायचे आहेत. बघा CGST 9% किती आला? ₹9 आला बरोबर आहे का? सॉरी ₹0.81 ते इथं लिहूया आपण. ₹0.81 तेवढाच SGST असतो ₹0.81. आणखीन टोटल आलेले आहेत
4510.62 रुपये. अशा पद्धतीनं मित्रांनो हा चार्ट तुम्ही काय करायचा आहे, भरायचा आहे. एक लक्षात घ्या, हे आपण खरेदी केलेलं आहे, बाय केलेलं आहे. लक्षात घ्या, हे 100 जे आहेत हे बाय केलेले आहेत आणि बाय करत असताना आपल्याला जी मूळ किंमत आहे टोटल व्हॅल्यू 45,000 रुपये, त्याच्यामध्ये ब्रोकरेज, CGST, SGST हे सगळं द्यावं लागणार आहे. आणि म्हणून इथं काय केलेली आहे, आपण बेरीज केलेली आहे. इथं काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. म्हणजे टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस CGST. आणि जेव्हा सेल करतो तेव्हा आपल्याला जी टोटल व्हॅल्यू मिळणार आहे विक्री करून, शेअर्सची विक्री केल्यानंतर त्यामधून ब्रोकरेज, CGST, SGST हे मायनस करायचं असतं. एक लक्षात ठेवा, जेव्हा शेअर खरेदी करतो तेव्हा हे सगळं मिळवायचं टोटल व्हॅल्यूमध्ये, आणि जेव्हा शेअर सेल करतो, विक्री करतो, तेव्हा हे सर्व काय करायचं, टोटल व्हॅल्यूमधून मायनस करायचं आहे. परत एकदा बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर दुसरी जे टेबलमधलं जो दुसरं दिलेलं आहे, नंबर ऑफ शेअर्स 75, बरोबर का, म्हणजे 75 शेअर. पण काय केलंय, यस आहे इथं. यस मीन्स सेल केलेले आहेत, विकलेले आहेत. आणि त्याच्यावरून आता हे काय करायचं, आपल्याला सगळ्या या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ठीक आहे. आता दुसरं जे दिलेलं आहे ते नंबर ऑफ शेअर्स 75 म्हटलेलं आहे आणि यस म्हटलेलं आहे. म्हणजे 75 शेअर्स आपण काय केले आहेत, सेल केलेले आहेत. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ₹200, म्हणजे 200 रुपये आहे. म्हणून नंबर ऑफ शेअर्स सोल्ड, नंबर ऑफ शेअर्स सोल्ड, बरोबर का, विकलेले आहेत, सोल्ड इज इक्वल टू 75. हाऊ मच मार्केट व्हॅल्यू, तर मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर इज रुपीज. आणि मग आता 75 शेअर्स 200 रुपये प्रमाणे विकलेले आहेत. एका शेअर्सची किंमत 200 रुपये, असे 75 शेअर्स विकलेले आहेत. म्हणजे टोटल व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल, टोटल प्राइस म्हणूया थोडक्यात. तर टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आणि मग आता इथं काय येईल हो, 75 गुणिले ₹200 इज इक्वल टू किती येणार आहे, ₹15,000, बरोबर आहे का, 15,000 रुपये. या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 15,000 रुपये विकून तुम्हाला मिळालेले आहेत. परंतु हे निव्वळ तुमची विक्रीची किंमत झाली. पण यानंतर पुढं आपल्याला या चार्टमध्ये दिलेलं आहे. चार्टमध्ये काय काय दिलेलं आहे, तर ब्रोकरेज त्याच्यावर 0.2% आहे. आणि म्हणून मग इथं दोन आकडा किंवा त्यात दुसरं विचारलं आहे, ब्रोकरेज 2% इज इक्वल टू कशावर 2%, तर या 15,000वर 2%, बरोबर आहे का. मग 15,000वर 2% म्हणजे किती झालं बघा बरं, तर 15,000 गुणिले 2/100 इज इक्वल टू, या दोन शून्यांना या दोन शून्य केल्या म्हणजे 15 दुनी 30 ₹30. ओके, 15 दुनी 30. ओके, इथं गुणाकार तुम्ही करू शकता. 150 गुणिले 0.2, 15 दुनी 30, 1. ओके, हे असं थोडक्यात तुम्ही कच्चं इथं करू शकता, म्हणजे ₹30. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर CGST काढायचं आहे. काय करायचं आहे, CGST ऑन ब्रोकरेज म्हटलेलं आहे. ऑन ब्रोकरेज CGST किती आहे हो, 9%. दॅट इज CGST इज इक्वल टू 9% ऑन ब्रोकरेज, बरोबर का.
रुपीज 30 म्हणजे 30 वर काय करायचं आहे 9% काढायचं आहे. अँड देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू 30च्या 9% म्हणजे 30 × 9/100 इज इक्वल टू, या शून्याला शून्य गेला, 9 त्रिक 27/10 बरोबर का. म्हणजे इथं एक दशांश चिन्ह इकडे येणार आहे. याचा अर्थ रुपीज 2.70. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे तर चौथा आकडा आहे SGST ऑन ब्रोकरेज, बरोबर का, ऑन ब्रोकरेज. म्हणजेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू रुपीज 2.70. म्हणजे CGST 2.70 असेल तर SGST सुद्धा 2.70च असणार आहे. आणि म्हणून मग आता सेलिंग प्राइस ऑफ दॅट शेअर लक्षात घ्या, सेलिंग प्राइस ऑफ दॅट शेअर, ओके, ऑफ दॅट शेअर इज इक्वल टू, आता सेलिंग म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही शेअर विकलेला आहे. आणि आत्ताच मी सांगितलं की विकताना जी रक्कम आपल्याला मिळते त्या रकमेतून ब्रोकरेज, CGST, SGST हे सगळं काय होतं मायनस होतं. आणि म्हणून इथं लिहायचं आपण टोटल व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज प्लस CGST प्लस SGST, लक्षात घ्या, ओके. मग आता टोटल व्हॅल्यू किती आहे हो, टोटल व्हॅल्यू आहे रुपीज 15,000 मायनस कंसात ब्रोकरेज किती आहे बघा, इथं आहे 30, CGST आहे 2.70, SGST आहे 2.70, म्हणजेच रुपीज 15,000 मायनस या सर्वांची बेरीज 35, या सर्वांची बेरीज 35.40 येते, 35.40. आणि म्हणून मग इथं रुपीज 15,000 मायनस 35.40 इज इक्वल टू रुपीज, ओके, 15,000 वजा 35.40 म्हणजे 14,964, 14,964.60. म्हणजे आपल्याला इथं भरत असताना लक्षात घ्या, इथं आता आपल्याला किमती भरत असताना काय काय केल्या पाहिजेत तर पहिल्यांदा आपण टोटल व्हॅल्यू आपल्याला किती मिळाले, या दोघांचा गुणाकार रुपीज 15,000. आता त्याच्यावर 0.2% ब्रोकरेज आहे, 0.2% ब्रोकरेज म्हणजे रुपीज 30 आलेला आहे, ओके. आता त्यानंतर CGST केलेला किती आलाय तर रुपीज 2.70. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या हातात किंमत किती मिळाली तर आपल्या हातात किंमत मिळाली 14,964 रुपीज, 14,964.60 ही किंमत आपल्याला मिळाली. या सारणीमध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण शेअर खरेदी करतो, बाय करतो, तेव्हा टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज, CGST, SGST हे सगळं मिळवून जी किंमत येते ती किंमत आपल्याला त्या ब्रोकरला द्यावी लागते. आणखीन जेव्हा काय करतो सेल करतो, इथं काय म्हटलंय बघा, 75 शेअर्स सेल, त्याची मार्केट व्हॅल्यू आहे 200 रुपये, तर तो आपल्याला 15,000 रुपयाला सेल केल्यानंतर मिळायला पाहिजे. पण 15,000 रुपये मिळाले का आपल्याला नाहीत, आपल्याला मिळाले 14,964.60. तर बाकीचे पैसे कुठे गेले तर बाकीचे गेले ब्रोकरेज, बाकीचे गेले CGST आणि बाकीचे गेले SGST. म्हणजे बाय असतं त्यावेळेला प्लस करायचं आणि सेल असतं त्यावेळेला मायनस करायचं, हे लक्षात ठेवा. आणि मग अशा पद्धतीनं या तुम्ही किमती काढायच्या आहेत. परत एकदा बघा, तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे स्क्रीनशॉट काढून घ्या, समजलं असेल उदाहरण अशी अपेक्षा करतो. आणि मित्रांनो इथंच आपण थांबूया. धन्यवाद.